आणि आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी हाती येते। दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाहीये, पण कार्यकर्त्यांना जर योग्य स्थान मिळत नसेल तर आपण नाराज असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे कोकणातले नेते भास्कर जाधव यांनी दिली आहे। सचिन देसाई आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। सचिन, नेमकी नाराजी काय आहे भास्कर जाधव यांची? गेले काही दिवस भास्कर जाधव आपल्या पक्षामध्ये नाराज आहेत अशी चर्चा होती आणि गेले काही दिवस माध्यमांमधून भास्कर जाधव अन्य पक्षामध्ये प्रवेश करणार याची ही चर्चा रंगली होती। गेले काही दिवस भास्कर जाधव शांत असल्यामुळे आणि त्यांच्या पक्षांतराची चर्चा रंगल्यामुळे आज मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांचे पाठीराखे कार्यकर्ते जिल्हाभरातून चिपून जमा झाले होते आणि त्या कार्यकर्त्यांसमोर आता भास्कर जाधव यांनी आपलं मौन सोडलंय। मी शांत आहे कारण मी नाराज आहे, कारण गेली 12 वर्ष मी या पक्षामध्ये आहे, मात्र या पक्षानं माझ्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना, माझ्या पाठीराख्यांना साध्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्येही स्थान दिलं नाही। याचबरोबर जेव्हा जेव्हा उमेदवारी द्यायची वेळ आली तेव्हा माझ्या कार्यकर्त्यांना डावललं गेलं आणि जर माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर मी काय करू हा प्रश्न त्यांनी आज कार्यकर्त्यांसमोर उपस्थित केला। याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं की पक्षाचा प्रदेश कार्यकारिणी जी आहे ती वारंवार आपल्यावर अन्याय करते, योग्य निर्णय घेत नाहीये। आपण जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्षबांधणी केल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावरती पक्षाला मारक ठरतील अशा पद्धतीचे निर्णय प्रदेश पातळीवरून लादले जात आहेत आणि याचा फटका गेली अनेक वर्ष जिल्ह्यामध्ये बसतोय। ज्या चिपळूणमध्ये ज्या लोकांनी पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला, पक्षविरोधी कारवाई केल्या, पक्षविरोधी वक्तव्य केली, अशा विरोधात पक्षानं कुठच्याही पद्धतीची कारवाई कधी केली नाही। आणि नक्की सचिन, म्हणजे पक्षाकडून दुर्लक्ष केलं जातंय, अवहेरलं जातंय आणि अशी नाराजी आहे ती आता भास्कर जाधव यांनी शक्ती प्रदर्शनातून दाखवली आहे। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।